आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता तिसऱ्या टप्प्यावर आली आहे। महायुतीच्या उमेदवार सुलभाताई गायकवाड यांच्या प्रचार रॅलीत नागरिक तेवढ्याच उत्साहाने सहभागी होताना दिसून येत आहेत। आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता तिसऱ्या टप्प्यावर आली आहे। आज श्रीराम टॉकीज, टाटा कॉलनी, आंबेडकर चौक, हनुमान नगर, काटे मानिवली नाका, विजयनगर नाका ते तिसाई हाऊस या मार्गावर भव्य दिव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीला प्रचंड जनसमुदाय लोटला होता। या रॅलीला भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, पदवीधर सेल जिल्हाध्यक्ष विजय उपाध्याय, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखा राजन चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमाकांत देवळेकर, उपजिल्हा संघटक राधिका गुप्ते, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष सविता देशमुख, माजी नगरसेवक मनोज राय, विक्रम तरे, महादेव रायभोळे, अनंता पावशे, माजी नगरसेविका सारिका जाधव, हेमलता पावशे, संगीता गायकवाड, माधुरी काळे, मनोज माळी, दीपक गुप्ता, एकनाथ म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, संतोष केंदळे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आगरी वधूवर सामूहिक विवाह सोहळा समिती, डोंबिवली डायगर पंचकृषी संघर्ष समिती, शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण संघर्ष समिती, सोनारपाडा, दावडी आयोजित आगरी समाज स्नेह संमेलन संपन्न झाले। गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता हॉटेल कुशाल ग्रीन्स, एनेक्स लॉन्स, बदलापूर कटई पाईपलाईन रोड, डोंबिवली पूर्व येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुख्य अतिथी मनसे कल्याण ग्रामीण उमेदवार प्रमोद उर्फ राजू पाटील उपस्थित होते। यावेळी राजू पाटील यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते। शांतताप्रिय डोंबिवली शहराच्या उन्नतीसाठी डोंबिवली फास्ट ते डोंबिवली फर्स्ट हा वसा घेतला आहे। हा वसा हाती घेऊनच गेले 20 ते 25 वर्षापासून वाटचाल करत आहे आणि निरंतर करत राहणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला। प्रत्येक डोंबिवलीकराशी मी एका भावनिक नात्याने जोडलो गेलो आहे, याची प्रचिती दररोज येत असल्याचे ते म्हणाले। निवडणूक निमित्त त्यांनी शहरात रविवारी पूर्वेला प्रचार रॅली काढण्यात आली होती। त्या अनुषंगाने राजाजीपत ते फडकेपत इथपर्यंत सगळे प्रभाग पिंजून काढून मतदारांसमवेत अनेक ठिकाणी स्नेह भेट देत डोंबिवलीकरांशी चव्हाण यांनी संवाद साधला। त्याप्रसंगी सर्वांनी आपुलकीने स्वागत केले आणि विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या। डोंबिवलीकरांचा माझ्यावर असणारा विश्वास हा लाख मोलाचा असून या विश्वासाचे सार्थक करण्याचे प्रयत्न निरंतर सुरू राहतील। या ऋणानुबंधाच्या बळावर या निवडणुकीत डोंबिवलीत पुन्हा एकदा भाजप महायुतीचे कमळच फुलणार असा विश्वास असल्याचे चव्हाण म्हणाले। महायुतीचे सर्व घटक त्यावेळी आवर्जून उपस्थित होते। ढोल ताशा, प्रचार गाणी यामुळे वातावरण एकदम भारून गेले होते। सर्वांना माहित आहे की डोंबिवली हा मतदारसंघ हा महायुतीचा बालेकिल्लाच राहिलेला आहे। आज रविवार असल्यामुळे या मतदारसंघामध्ये सकाळच्या वेळेला महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी रॅली काढण्याचं ठरवलं आहे आणि मला आपण पाहताय अतिशय चांगला असा प्रतिसाद या संपूर्ण रॅलीला आहे। 4 चौथ्यांदा तुम्ही निवडणूक लढवत होता, अनेक वेळा तुम्ही इलेक्शन लढलेले आहात, त्यामुळे तुम्हाला चांगला दांडगा अनुभव आहे। आरोप प्रत्यारोपच्या फेऱ्या झाल्या, विरोधक आक्रमक झाले, त्यानंतर त्यांनी प्रचार सभातून बरेच भडीमार केलाय, काय सांगाल, कसं पाहताय या प्रचाराला? हा मतदारसंघ महायुतीचा बालेकिल्ला आहे। लोक ही नक्कीच महायुतीच्याच पारड्यामध्ये मतदान करतील याची मला पूर्णच्या पूर्ण खात्री आहे। गेल्या 20 वर्षांमध्ये महायुतीच्या माध्यमातून या भागामध्ये विकास कामं ज्या पद्धतीने केली गेली आहेत त्या लोकांमध्ये त्यामुळे प्रचंड विश्वास महायुतीच्या मतदारांमध्ये आहे आणि मतदार हे नक्कीच हे प्रचंड बहुमताने महायुतीचा उमेदवार म्हणून मला विजयी करतील।
DJ Asif SK. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता तिसऱ्या टप्प्यावर आली आहे. महायुतीच्या उमेदवार सुलभाताई गायकवाड यांच्या प्रचार रॅलीत नागरिक तेवढ्याच उत्साहाने सहभागी होताना दिसून येत आहेत. 142 कल्याणपूर्व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आता जवळजवळ अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला आहे. त्याच अनुषंगाने आज कल्याण पूर्वेतील तिसाई हाऊस येथून रमाबाई आंबेडकर चौक, पुतेकर सदन, बौद्ध विहार, आनंदवाडी, पुणा लिंक रोड, शिवाजी कॉलनी या मार्गावर भव्य प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार फेरीला उपस्थित विराट जनसमुदाय पाहता जणू 23 तारखेला भाजप महायुतीच्या विजयाची रंगीत तालीम असल्याचा भास झाला. 142 कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुलभाताई गणपत गायकवाड यांना सर्वसामान्य नागरिक आणि मुख्यतः महिला वर्गाकडून मिळणारा प्रतिसाद अकल्पनीय आहे. या प्रचार फेरीला भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, शिवसेना विधानसभा संघटक रमाकांत देवळेकर, उपसंघटक राधिका गुप्ते, माजी परिवहन सभापती सुभाष मस्के, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, महिला मोर्चा आघाडी अध्यक्ष सविता देशमुख, माजी नगरसेवक निलेश शिंदे, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, इंदिरा तरे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अफाट जनसमुदाय उपस्थित होता. पूर्व विधानसभा 142 मतदारसंघ अपक्ष उमेदवार कैलास रमेशलाल चेनानी यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यांना टीव्ही हे चिन्ह मिळाले आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांच्या टीव्ही या निवडणूक चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. कैलास चेनानी हे नेहमीच लोकहितासाठी झटणारे, नागरिकांच्या समस्या समजून घेणारे आणि त्यावर तत्परतेने उपाययोजना करणारे व्यक्ती आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली 142 मतदारसंघात अनेक विकास कामे मार्गी लागतील. यासाठी कैलास चेनानी यांच्या टीव्ही या निवडणूक चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. सर, मैं कैलाश रमेश चेनानी, मैं उल्लासनगर कैंप नंबर 4 में रहता हूँ. मेरी माताजी माजी नगर सेविका हैं ज्योति रमेश चेनानी. कई सालों से हम मेरी माताजी नगर सेविका हैं और मैं सोशल वर्कर हूँ. 18 सालों से मैं यहाँ पे सोशल वर्क करता हूँ उल्लासनगर 4 में. कैंपें लगाना या कुछ भी लोगों को तकलीफ हो, कोरोना के टाइम पे, पानी के टाइम पे हम लोग यहाँ पे काम करते थे. तो हम लोग ने देखा कि 142 कल्याण पूर्व में अच्छे से काम नहीं हुआ है. कुछ रोड बने हैं, वो अभी बने हैं और 15 साल से पिछले कुछ भी काम हुआ नहीं है. उसके मद्देनज़र जाके कि हम लोग को पब्लिक ने बोला कि आप आमदा में रुकिए, हम आपको सपोर्ट करेंगे. उसके पब्लिक के लिए, उल्लासनगर की पब्लिक के लिए, कल्याण पूर्व की पब्लिक के लिए मैं इलेक्शन में रुका हूँ
और मेरा ये है कि यहाँ पे पानी की बहुत सारी प्रॉब्लम्स हैं और लाइट की प्रॉब्लम्स है। ट्रांसफार्मर और पोल्स जो हैं पिछले 40 सालों से वैसे के वैसे ही हैं। पॉपुलेशन बढ़ते जाती है और यहाँ पे पॉपुलेशन बढ़ते जाती है। वोल्टेज का यहाँ पे बहुत प्रॉब्लम्स हैं। हम लोग ने बहुत फॉलो किया है पर वो बोलते हैं कि आप नहीं कर सकते और ये सब आमदार के इसमें आता है। उसके बाद मैं ये बोलना चाहता हूँ कि एक मिनट स्टॉप। जैसे कि 142 में बहुत सारी प्रॉब्लम्स है। एग्जाम्पल, यहाँ पे हॉस्पिटल नहीं है, गार्डन्स नहीं है, लाइट के प्रॉब्लम्स हैं, पानी के प्रॉब्लम्स हैं और यहाँ पे रोज़गार नहीं है। यहाँ पे बहुत सारे आते हैं कि यहाँ पे 10-15 हज़ार के लिए यहाँ से लोग मुंबई जाते हैं क्योंकि उनको यहाँ पे रोज़गार नहीं है। तो मैं ये सिर्फ एक बात नहीं है, ऐसी बहुत सारी बातें हैं, मैं वो टाइम के हिसाब से नहीं बता सकता हूँ अभी। तो ये बहुत सारी बातें हैं, यहाँ पे बहुत सारी प्रॉब्लम्स हैं 142 में। और मैं पब्लिक को ये आह्वान करना चाहता हूँ कि मैं अभी इंडिपेंडेंट अपक्ष उम्मीदवार हूँ और मेरी निशानी टीवी है, 11 नंबर बटन है। आप एक बार मेरे को वोट करके देखिए, आप चेंजेस लेके आइए, परिवर्तन कीजिए और आपको सब पता चलेगा कि एक ही आदमी को आप 15 साल से चुनते हो, एक ही आदमी को वोट करते हो। अभी कुछ परिवर्तन लेके चेंज कीजिए और युवाओं को आगे कीजिए जो सब पब्लिक को समझ सकें और उनका